नमस्कार. आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आज मेहकर पोलीस स्टेशनमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्त शांतता समितीचे आयोजन करण्यात आले होते. या शांतता समितीला जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, मेहकरचे ठाणेदार प्रकाश सदगिरे साहेब, तहसीलदार निलेश मडके, मुख्याधिकारी कापरे साहेब यासह इतरही अधिकारी उपस्थित होते. या शांतता समितीमध्ये मेहकर शहरातील पत्रकार बांधव व शांतता समितीचे सदस्य सुद्धा उपस्थित होते. नवरात्र उत्सव शांततेने साजरा करावा यासाठी सर्वांनीच आपापले मार्गदर्शन केले. तर ज्या रूटने नवदुर्गा उत्सवची मिरवणूक होणार आहे त्या मार्गाने सर्वांनी सहकार्य करावे. मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांचे जे मान्यवर आहेत किंवा समाजामध्ये ज्यांचं नाव आहे त्या लोकांनी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा या शांतता समितीमध्ये करण्यात आले. प्रिय बंधू आणि भगिनी, मला आत्ताच सर्वांनी आश्वस्त केलं. मागच्या वेळी मी गणपतीच्या वेळेला शांता कमिटी बैठक घेतली, त्यावेळेला मला एका हॉलमध्ये बैठक घेतली होती, त्यावेळेला मी आलो होतो. त्यावेळेला मला असं आश्वस्त करण्यात आलं होतं असंच की मेहकर खूप शांत आहे, खूप चांगलं आहे, इथे काही होणार नाही. आणि पुन्हा एक त्या दिवशी जेव्हा मी खामगावला बिझी होतो तेव्हा इथे एक प्रकार घडला. आता पुन्हा सगळ्यांनी सांगितलं की तो प्रकार घडला, तो शांत झाला, आपण आपल्या सर्वांच्या सामंजस्यानं ते शांत करण्यात आलं. तेव्हा ज्यांनी त्यात सहभाग घेतला त्यांच्या सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो की आपण सर्वांनी ती परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आणि भविष्यातसुद्धा आपण अशीच चांगली कामगिरी करायला आपण अशी आशा व्यक्त करतो. परंतु आत्ता जे संतोष मावळसे साहेबांनी आम्हाला जे सांगितलं आहे, त्यांनी प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं आहे की जी अतिक्रमित जागा होती जिथे ही दुकान लावलं, अनधिकृत दुकान लागलं होतं, ते आत्ता 2 दिवसापूर्वी काढलं गेलं. ते वेळीच काढलं गेलं असतं तर नक्कीच हा अनर्थ टाळता आला असता. मी आता सीओ साहेबांना विनंती करतो, सीओ साहेबांना, तहसीलदार साहेबांना आणि इथले नवीन आलेले आमचे इन्स्पेक्टर सदगीर की आपण आता ह्या एक मोहीम घ्या, सगळा मार्ग बघा. आपण आता मार्ग बघायला जाणार आहोत. मार्गामध्ये जर काय असं असेल किंवा इतर गावामध्ये सुद्धा बसा, गावामध्ये सुद्धा. आणि प्रदीप, तुम्ही सुद्धा गावामध्ये कुठे काही असे अनधिकृत टपऱ्या किंवा असं काही लागलं असेल जिथे संवेदनशील साहित्य विकलं जात असेल किंवा काही धार्मिक भावना दुखणारं असं काही साहित्य असेल तर आणि त्या अनधिकृत असतील तर त्यांना काढण्याची कामगिरी आपण ताबडतोब करावी. मालोचे साहेबांना मी आश्वस्त करू इच्छितो की आत्ताच आपण बोलतानाच मी यांना विचारलं, प्रदीप पाटील साहेबांना. त्यांनी सांगितलं की मागच्या वेळी ज्या समाजकंटकांनी हा प्रयत्न केला शांतता भंग करण्याचा, त्यांच्यावर त्यांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रतिबंधक कारवाईची सुरुवात केली आहे. त्यापैकी काही लोकांना त्यांनी बाउंड डाऊन केलं आहे. ज्यांनी चिथावणी देण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रथम त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई त्यांनी सुरू केली आहे. आणि याबद्दल मी स्वतः मुख्यालय आमच्या बुलढाण्यामध्ये मी 2 ते 3 मीटिंग्स आमच्या झालेल्या आहेत आणि आम्ही 3 दिवस सातत्यानं आणि सतत मिरवणूक मार्ग आम्ही चेक करतो. मिरवणूक मार्गामध्ये कुठेही दगड धोंडे विटा पडणार नाहीत, बांबूचे तुकडे पडणार नाहीत याची दक्षता मी घ्यायला सांगितले. आणि तशी दक्षता मला वाटतं सदगीर घेतील. आणि प्रदीप, आपण आणि सदगीर साहेब दोघेजण मिळून ते मिरवणूक मार्गावरती कुठे दगड धोंडे विटा खडी किंवा गच्ची चेकिंग जे आपण आहे, ज्या मिरवणूक मार्गावरती ज्या 2 मजली किंवा 3 मजली बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवरती गच्ची असते, गच्चीमध्ये कोणी काय साठवून ठेवलं तर ते पण आम्ही चेक करणार आहोत. सातत्यानं त्याचं चेकिंग होणारे, दिवस रात्र चेकिंग होणारे. चेकिंग करताना नागरिकांनी कृपया सहकार्य करावे. ते चेकिंग तुमच्यासाठीच होणार आहे. तुमचंच मेहकर शांत ठेवण्यासाठी आम्ही चेकिंग करत आहोत. आणि मेहकर तुमचं नाही आमचंही आहे. शेवटी आम्ही येतो कुठून? आम्ही तुमच्यातच येतो. मेहकरचाच एक मुलगा आता हे म्हणले की एका पोस्टवरती सिलेक्ट झाला पण त्याच्यावरती गुन्हा दाखल होता म्हणून त्याला जॉईन करता येत नाहीये. असंच मी तरुणाईला सांगू इच्छितो की तुम्ही संयम बाळगा. लहान लहान गोष्टीत एक माणूस सांगतो, एक माणूस इन्स्टिगेट करतो म्हणून तुम्ही दगड फेकू नका किंवा हातामध्ये दगड घेऊ नका म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. आपण तुमचं आयुष्य जायचंय, पूर्ण तुमचं आयुष्य जायचंय, तुमचं भवितव्य आहे. एका कृत्यानं तुमचं भवितव्य खराब होऊ शकतं.
जिथे तुम्ही चांगल्या ठिकाणी जाऊ शकता, जाणार नोकरीला किंवा चांगल्या ठिकाणी तुम्हाला कुठे जॉब लागणार आहे, कुठे काही तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुम्हाला समजा परदेशात जायचं आहे, तरी सुद्धा एक पोलीस केस तुम्हाला तुमच्या मार्गातला अडथळा ठरू शकते कायमस्वरूपी. फक्त सरकारी नोकरीच नाही तर जी प्रायव्हेट नोकरी असते, खाजगी संस्था ज्या असतात, त्या सुद्धा आमच्याकडे चारित्र्य पडताळणीसाठी तुमची नावं पाठवतात. जेव्हा तुम्ही प्रायव्हेट नोकरीमध्ये सिलेक्ट होता, मेकर पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटीसाठी येथे उपस्थित बुलढाणा जिल्ह्याचे आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे साहेब, मेकर डिव्हिजनचे SDPO श्री प्रदीप पाटील साहेब, तसेच बुलढाणा जिल्ह्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे PI आदरणीय श्री लांडे साहेब, तसेच मेकरचे तहसीलदार मडके साहेब, CO साहेब, नायब तहसीलदार श्री देशमुख साहेब आणि इथे उपस्थित सर्व हिंदू मुस्लिम बांधव, पत्रकार बांधव, तसेच दुर्गादेवी उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, आपणा सर्वांचं या शांतता समितीच्या कमिटीच्या मीटिंगसाठी इथं स्वागत करतो. विश्वाच्या हातात आहे, जिथे DYSPच्या रूपानं चैतन्याचा, एकतेचा प्रदीप्त होतो आहे आणि नव्यानं रुजू झालेल्या सन्माननीय ठाणेदाराच्या रूपानं एकात्मतेचा प्रकाश सगळीकडे जिथे पसरतो आहे, तिथे काही होईल असं मला वाटण्याचं काही कारण नाही. खरं म्हणजे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे पानसरे साहेब. एक प्रिन्स नावाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडतो. कार्यक्रम असला, मिरवणूक असली की शांतता कमिटीची मीटिंग इथे होत असते. त्या मीटिंग करता आपण इथे सर्वजण येत असतो आणि दरवेळेस आपण शांतता कशी राहावी या विषयावर चर्चा करत असतो. आज अशा या कार्यक्रमाला उपस्थित झालेले पोलीस अधीक्षक पानसरे साहेब, त्याचप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीपजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपले कर्तव्यदक्ष तहसीलदार मडके साहेब, नगरपालिकेचे CO कापरे साहेब, 2003चा असेल, त्याचं वार्तांकन आम्ही केलेलं आहे. मात्र या सगळ्या तणावाकडे जर का आपण बघितलं तर साहेब, या तणावाचा देखील विशेषतः हंगाम आहे आणि तो हंगाम सध्याच्या काळामध्ये आलेला आहे. तो हंगाम जर का व्यवस्थितपणे तुम्ही हाताळला आणि पांढऱ्या कपड्यातली माणसं जर का व्यवस्थित आवरली, त्यांचा हेतू जर का लक्षात घेतला, तर मला असं वाटतं की कुठला देखील तणाव होण्याचं काही कारण नाही. कारण इथली सर्वसामान्य जनता ही शांतताप्रिय आहे. कोण विश्व पानसरे कुठले SP म्हणून आले, त्यांच्या कालावधीपर्यंत थांबतील, निघून जातील. DYSP प्रदीप पाटील 2, 2.5, 3 वर्ष थांबतील, निघून जातील. प्रकाश सदगिरी त्यांचा कार्यकाळ संपला, निघून जातील. हे गाव आमचं आहे, हा जिल्हा आमचा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला, या गावाला चांगलं ठेवण्याची, शांत ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. पण ती आम्ही तुमच्या खांद्यावरती टाकतो. जेव्हा आम्हाला आमची जबाबदारी कळेल तेव्हा निश्चितपणे ह्या गोष्टी कुठल्या काही असणार नाही. मेहकर अतिशय चांगलं आहे, शांत आहे. कारण या मेहकर शहरामध्ये जेव्हा गणपतीची मिरवणूक निघते तेव्हा सर्व धर्मातले लोक फराळाचं घेऊन असतात, स्वागत करण्यासाठी असतात. आपल्या गावाला प्राधान्य दिला की बघ कोणताही घटना घडू नये यासाठी तुम्ही समोर आलं पाहिजे. कारण प्रशासनाचे लोक जे असतात त्यांची ऐकण्याची बुद्धी आमचे जे युवक असतात त्याच्यात नसते. आणि समाजातील जे प्रतिष्ठित लोक असतात त्यांनी जर समोर येऊन त्या लोकांना समजून सांगितलं आणि त्याला त्या बाबतीत एक थोडा प्रेशराईज केला तर मग ते लोक एकदम आसानीनं समजू शकतात. माझी सर्व शांतता समितीचे सदस्यांना एक कळकळीची विनंती आहे की आपण अशा कोणत्याही कार्यक्रमाला स्वतः हजर राहून आपल्या आपल्या समाजाचे लोकांना मार्गदर्शन करावं. या ठिकाणी नव्याने रुजू झालेले नवीन ठाणेदार श्री सदगीर साहेब आणि आमचे जुने मित्र प्रदीप लांडे साहेब आणि या ठिकाणी आलेले तहसीलदार साहेब आणि उपस्थित सर्व मंडळी, आज या मीटिंगचा जो बोलवण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश आपणा सगळ्यांना त्याची कल्पना आहेच. फक्त पोलिसांची जबाबदारी नाही आहे मेहकर शहरामध्ये शांतता राखण्याची. या शहराचा जो जागरूक नागरिक आहे त्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे.
सगळी जबाबदारी आपण या प्रशासनावर ढकलून जमणार नाही. आपण स्वतः आपल्या शहरामध्ये शांतता कशी राहील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि मागे काही थोडासा इन्सिडन्स झालेला आहे. तो इन्सिडन्स एका गैरसमजुतीतून झाला होता आणि प्रशासनानं त्याच्यावर योग्य असा तोडगा काढलेला आहे. आणि मी उपस्थित या ठिकाणी सर्व जे हिंदू मुस्लिम बांधव आहेत त्यांना एक विनंती करेन की विसर्जनामध्ये आपण जातीनं हजर राहावं. आपण जातीनं हजर राहिले आणि थोडंसं एखादं जर काही इव्हेंट जर होत असेल, काही घडत असेल, तर आपण समाजामधील मान्यवर मंडळी आहे. आपण जर त्या मुलांना किंवा ते इन्सिडन्स घडण्यासाठी जे घटक कारणीभूत असतील त्यांना जर वेळीच रोखलं तर एखादी फार मोठी घटना होण्यापासून आपण त्याचा बचाव करू शकतो. तर वाटलं असं काही आता मी बाकीचे शहरं जसे पाहिले की तिथे गणपतीच्या दिवशी काय मिरवणुकीच्या वेळेस नायब तहसीलदाराच्या जिथं मिरवणूक जाते, आमचे आनसिंग असो, वाशिम असो, अकोट, तिथं मस्जिद पूर्ण पॅकिंग बॅरिकेटिंग 8 दिवसापासून काम चालेल. त्याच्यावर एक नायब तहसीलदार, तिथे एक बंदूक, एक कॅमेरा. तर असं काही इथं दिसलं नाही. म्हणजे तुमचं काम एकदम सुटसुटीत आहे. तसं पूर्व इतिहास असल्यामुळं तशी परिस्थिती त्या ठिकाणी 8 दिवसापासून ते जाऊन पाहा लागे. कोणत्या घरावर कुठं दगड जमा केले का, आमचे तलाठी तिथं गोपनीय कोणी विटा जमा करते का, असं आम्हाला इनपुट द्यावं लागे. आमचे लोक पण जात, पोलीसवाले गोपनीय विभागात चर्चा करतात. असं काही इथं दिसलं नाही. आणि तुमचं मिरवणूकसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे झाली. फक्त जे रस्ता आहे तुमचा ते पूर्वपार चालत आलेला आहे, तर तो आपल्याला विनंती करेल की ते चांगला रस्ता घ्या, ब्रॉड. आता पूर्वी कसं तर बैलगाड्यावर असेल मिरवणूक, त्या काळात तो रूट ठरून गेला. पण आता त्या रस्त्यावर मोठमोठे दुकानं, अतिक्रमणं, मोठमोठे लाईनचे तार. त्यामुळे आता तुम्ही भविष्यात चांगला एखादा मोठ्या रुंद रस्त्याने मिरवणूक न्यावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि या गावाची तर फार सुंदर आणि पीसफुल असं वातावरण आहे गावाचं. जे कोणी मला येऊन भेटले त्यांच्याकडनं पण मला थोडं माहिती मिळाली. आणि आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे की या मेकर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जो काही आपला परिसर आहे सर्व, आत्तापर्यंत हिंदू मुस्लिम असं काही टोकाचं असं काही झाल्याचं एवढं काही ठळक गोष्टी माझ्या काही दिसून आलेल्या नाही आहे. आणि तो इतिहास आपण कायम ठेवला पाहिजे अशी अपेक्षा मी आपणा सर्वांकडनं बाळगतोय. इथं जे आपण सर्व जमलेले आहेत आपापल्या समाजाचं प्रतिष्ठित नागरिक, जसं सलमान भाई त्यांच्या याच्यामध्ये बोलले की आजचे जे तरुण पिढी आहे त्यांना प्रशासनाच्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाही. तर तुम्ही एक मॅच्युअर्ड पर्सन आणि एक अनुभवी पर्सन म्हणून तुम्ही त्यांच्या डोक्यात ज्या काही गोष्टी, ज्या काही खुलसट कल्पना ज्या काही घुसलेल्या असतात त्यावेळेला, तर तुम्ही त्यांना थोडंसं समजावून सांगून जर विषय मार्गी लावला तर त्यावेळेपुरती ती सिच्युएशन हँडल होऊन जाते. आणि कायदा व सुव्यवस्था मेंटेन राखायला आम्हाला प्रशासनाला मदत आपल्या माध्यमातून मिळते. तसं सिद्धेश्वर पवार साहेबांनी पण एक छान वाक्य बोलले ते की आम्ही ते इथं 2 वर्ष सर्व्हिस करून निघून जाऊ, पण हे गाव तुमचं आहे आणि ह्या गावाची शांतता आणि एक बांधिलकी, एक बंधुता ही कशी टिकावी या सर्व गोष्टी राखण्याची जबाबदारी ही सर्व तुमच्या गावातील नागरिकांची प्रथम जबाबदारी ही तुमची असते आणि नंतर आमच्या प्रशासनाची असते. पण आता नेमकं उलटं होतंय, जे जबाबदारी प्रशासनावर टाकली जाते आणि नंतर तुमच्यावरती येते. तर ठीक आहे असो, पण एवढंच मी या 20 दिवसामध्ये सरांची ही दुसरी मीटिंग आहे. याला मीटिंग घेण्याचा उद्देशही तोच आहे की मागच्या गणपतीला जो काही प्रकार झाला तो जो सर्व प्रकार होता गैरसमजुतीतून झालेला होता. आणि ही जी मेकर शहर आहे आपलं अतिशय शांतताप्रिय आणि ऐतिहासिक असं याला वारसा आहे, असं आपलं हे शहर आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून तणाव निर्माण होतो. 2-3 घटना आपल्या आजूबाजूलाही झालेल्या आहेत, परंतु याचे भविष्यात परिणाम काय होतात हे आपल्या मुलांना माहीत नसतात. एक मुलगा त्याचं सिलेक्शन झालेलं आहे आता वनरक्षक म्हणून, परंतु सोशल मीडियामध्ये त्याने एक आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता त्याला नोकरी मिळत नाही, कारण कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत नाही. कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे हे ऑनलाईन, म्हणजे तुमचं नाव टाकलं लगेच की लगेच भारतात कुठेही काय असेल गुन्हा दाखल झालेला तर लगेच येते. त्यामुळे कृपया माझं नवतरुणांना, कारण इथे सर्व वातावरण जे आहे खूप चांगलं आहे, हिंदू मुस्लिम असतील सर्व धर्म समाजाचे लोक एकत्र राहतात, परंतु 2-4 जी मुलं आहेत इकडचे असतील तिकडचे असतील ज्यांना अजून कुठलंही काही समजत नाही, धर्म समाज काही समजत नाही, अशी जी मुलं आहेत असे आक्षेपार्ह स्टेटस ठेवतात सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि त्यांच्यावर हे पुढील कारवाई होते. व्हायचं कामच नाही साहेब. साहेबांना काय पार्श्वभूमी इतकं मोठं सगळ्यांनी बोलले, परंतु पार्श्वभूमी कोणी काही सांगितले नाही. गणपतीचा जो मिरवणूक होती त्या मिरवणुकीमध्ये एक छोटासा इन्सिडेंट झाला. कारण काय छोटा म्हणतो मी, पण त्याला मोठं बनवलं गेलं.
वातावरण गावातलं कोणी सांगितलं नाही, परंतु धन्यवाद करायला पाहिजे सिकंदर मौलाना, तौफिक कुरेशी, अजून त्यांचे सहकारी मित्र. गणपती आणण्यासाठी त्यांना माळीपेठमध्ये त्याचं काम पडलं. हे मंडळी होती मग त्याविषयी गावातली शांतता. आणि शिंगटे साहेब एकटे माप कमीचे 300 मुलांचा माप होता, 200-300 मुलांचा, आणि हे सोबत त्यांच्या फक्त 5 ते 6 पोलीस आणि हे लोक होते. यांचं अभिनंदन केलं पाहिजे. गावातली शांतता या लोकांमुळे राहिली. आणि या लोकांनी जे आपले हिंदू समाजाची मुलं होते माळीपेठेतली, यांना आश्वस्त केलं की आम्ही तुमच्या सोबत येतो. परंतु तिथे चौकात आल्यानंतर काही टुकार मुलांनी हुई हुई हा हा चे नारे दिले. तेव्हाही या मुलांनी स्वतः काड्या घेतल्या. या लोकांनी काड्या घेतल्या. यांचं अभिनंदन, यांचा सत्कार या ठिकाणी स्टेजवर झाला पाहिजे साहेब. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती जी अतिक्रमणातली एक टपरी होती, त्या टपरीमध्ये मुस्लिम समाजाचे ग्रंथ, तशी काही टोपी असतील, एखाद्या वेळेस त्यांचे काही कुराण असतील, हे विकण्याचं एक दुकान होतं. मुळात हे दुकान अतिक्रमण ठिकाणी विकलं जाऊ शकतं का साहेब? तिथे काही लहान मुलांचा गुलाल फेकला गेला, तो गुलाल कुराणवर पडला. ठीक आहे, ती गोष्ट 4 लोकांनी म्हणजे या लोकांना समजेपर्यंत ती गोष्ट मोठी झाली. पण मुळात ही आत्ता ती टपरी परवाच्या दिवशी उचलली. गणपती कधी झाले, प्रकरण कधी झालं, आणि ती परवा दिवशी उचलल्या गेली. मुळात तशीच एक टपरी या ग्राउंडच्या बाजूलाच लागलेली होती, ती पण परवा दिवशी उचलली. जेव्हा सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतल्या तेव्हा मग प्रशासन जागी केव्हा होतं? प्रकरण घडल्यानंतर. गावातली एखाद्या आग लागल्यानंतर पाणी टाकून काय फायदा? अरे बाबा, काय कशामुळे आग लागणार आहे याचं तुम्ही पहिले शोध घ्यायला पाहिजे. तुम्ही जिथून मिरवणूक जाणार त्या मार्गाची पाहणी करता. पाहणी करत असताना ह्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात का घेत नाही? गाव जळाल्यानंतर फायदा काय नंतर तपासल्यानंतर? ज्या लोकांमुळे समजा आज शांतता आहे त्या लोकांचा सन्मान करा, त्या लोकांना प्रोत्साहित करा. त्या लोकांना समाजामध्ये काय त्रास झाला त्या लोकांना विचारा. त्या लोकांच्या विरोधातले स्टेटस त्यांच्या समाजामध्ये लावले गेले. या लोक डबल त्या नवरात्रीच्या उत्सवात तुमच्यासोबत येतील का? त्या लोकांना काय त्रास झाला त्या लोकांना विचारा तुम्ही. त्याच्यामुळे जे लोकांनी केलं त्यांचं सहकार्य घ्या. नवरात्री उत्सव माळीपेठेतून येणार आहे, त्याचाही सन्मान मुस्लिम समाजाने केला पाहिजे. जे लोकांनी मागच्या वेळेस समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा प्रयत्न केला त्या लोकांनी तुम्ही तपास काढला का? त्या लोकांवर तुम्ही कायदेशीर कारवाई करा, त्या लोकांना तडीपार करा. त्यांना मेकरात ठेवता कशासाठी तुम्ही? त्या लोकांचे तुम्ही रेकॉर्ड, हिंदू असो का मुस्लिम असो, ज्या लोकांनी शांतता भंग करण्यासाठी त्याविषयी प्रयत्न केले त्या लोकांना तडीपार करा, शहरातून हद्द पार करा. त्या लोकांचा रेकॉर्ड तुमच्याकडे अवेलेबल आहे का? नुसतंच धन्यवाद साहेब. का आपण आम्हाला या लायक समजलं की आम्ही काय बोलू शकतो त्याबद्दल धन्यवाद. आजचे या मीटिंगचे अध्यक्ष माननीय पोलीस अधीक्षक पानसरे साहेब, आमचे मेहकरचे कर्तव्यदक्ष DYSP साहेब, आणि मेहकरला नवीन रुजू झालेले आमचे ठाणेदार साहेब, त्यांचे नाव थोडंसं. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.